पाहताय ना तुम्ही आपला डोसा कसा पांढरा शुभ्र सॉफ्ट स्पंजी जाळीदार गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत झाला आहे. परंतु हा डाळ तांदळाचा डोसा नाही आहे बरं का. हा आहे मुरमुऱ्यांचा डोसा. आणि विशेष म्हणजे या डोश्यासाठी आपण सोडा इनो दही ताक या कशाचाही वापर केलेला नाही आहे. चला तर पाहूया पांढरा शुभ्र सॉफ्ट स्पंजी जाळीदार गुबगुबीत मऊ लुसलुशीत मुरमुऱ्यांचा डोसा, तेही नारळाच्या खमंग चटणीसहित. मुरमुऱ्यांचा डोसा करण्यासाठी इथे आपल्याला 4 वाट्या मुरमुरे आणि 2 वाट्या तांदूळ घ्यायचेत. आपण भेहीसाठी जे बारीक मुरमुरे वापरतो ना, तेच मुरमुरे आपल्याला इथे वापरायचेत. भडंगसाठीचे वापरले तरी काही हरकत नाही, परंतु आत्ता आपण बारीक मुरमुरे वापरतोय. मी इथे निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला 2 वाट्या रेशनिंगचा तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही जाड तांदूळ वापरू शकता. फक्त तो तांदूळ चिकट असता कामा नये एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे आपण इडली डोश्यासाठी जो तांदूळ वापरतो ना, तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. सोना मसुरी तांदूळ वापरला तर उत्तमच. या व्यतिरिक्त अर्धा चमचा मेथी दाणे देखील आपल्याला घ्यायचे आहेत. आपण तांदूळ निवडून साफ करून स्वच्छ करून तर घेतलाच आहे. आता हा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आपण रेशनिंगचा तांदूळ वापरतोय. रेशनिंगचा तांदूळ जास्त वेळा धुवावा लागतो. शिवाय याला मी बोरिक पावडर देखील लावून ठेवलेली आहे. म्हणून हा तांदूळ आपल्याला 3-4 वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ 3-4 वेळा पाण्यानं चोळून स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी निथून काढायचं आहे. त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे. मेथीदाणे देखील घालायचे आहेत. तांदळावर झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला किमान 4 ते 5 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता. 4 ते 5 तासानंतर झाकण काढायचं. हे तांदळाचा चुरा होतो, याचा अर्थ आपला तांदूळ अगदी व्यवस्थित भिजला आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि या भांड्यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घातल्यानंतर एका बोलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण जे 4 वाट्या मुरमुरे घेतलेत ना, ते मुरमुरे यामध्ये घालायचेत आणि त्या अशा पद्धतीनं व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत. पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर 2-3 मिनटं थांबायचं आहे, म्हणजे मुरमुऱ्यांमध्ये पाणी व्यवस्थित मुरलं जाईल. यानंतर हे मुरमुरे आपल्याला आपण तांदूळ ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेत ना, त्यामध्ये आपल्याला हे मुरमुरे घालायचे आहेत. परंतु मुरमुरे आपल्याला पिळून घालायचे, तसेच घालायचे नाही आहेत. आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला पाणी न घालताच हे दोन्ही जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि पुन्हा हे दोन्ही जिन्नस आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत. 1 वाटी पाण्यामध्ये आपले दोन्ही जिन्नस व्यवस्थित बारीक झालेले आहेत. खूप पाणी घालायचं नाही. मिश्रण थोडंसं घट्टसरच ठेवायचं. हे पहा अशा प्रकारे. आता हे मिश्रण आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाव वाटी पाणी घालायचं आहे. भांडं विसरून घ्यायचं आहे आणि ते पाणी यामध्ये घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बोलवर झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला कमीत कमी 8 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. आता आपण डोश्याबरोबर खाण्यासाठी चटणी कशी करायची ते पटकन पाहूया. हे पहा, त्यासाठी आपल्याला 1 वाटी ओल्या नारळाचे काप घ्यायचे आहेत. 5-6 तिखट हिरव्या मिरच्या, मुठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर देठासहित घ्यायची आहे. अर्धा चमचा जिरं आणि अगदी थोडीशी चिंच घ्यायची आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यात घालायचे. पाव चमचा मीठ आणि 1 चमचा साखरही घालायची आहे. साखरेमुळे चिंचेचा आंबटपणा बॅलन्स होतो. आधी आपल्याला हे सगळे जिन्नस पाणी न घालताच बारीक करायचे आणि थोडेसे बारीक झाले की मग यामध्ये आपल्याला वाटीभर पाणी घालायचे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरवर फिरून घ्यायचे, अगदी बारीक करायचे, म्हणजे नारळाची चव चटणीमध्ये उतरते. हे पहा, आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत, म्हणजे आपली चटणी तयार झाली आहे. चटणी आपल्याला खूप पातळी करायची नाही आणि अगदी खूप घट्टही ठेवायची नाही. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. आपल्याला या चटणीला फोडणी द्यायची. त्यासाठी आपल्याला फोडणी पात्रामध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5-6 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि अगदी 5-6 मेथीचे दाणे घालायचे. 2 सुकलेल्या लाल मिरच्या देखील घालायच्यात आणि ही फोडणी आपल्याला हलवून घ्यायची. फोडणी हलवून झाल्यानंतर चटणीवर घालायची आणि लगेच झाकण ठेवायचं आहे, म्हणजे फोडणीचा सगळा अरोमा चटणीमध्ये उतरतो. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. फोडणी चटणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि चटणीवर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता आपण डोश्याचं मिश्रण आंबवण्यासाठी ठेवलं होतं ना, त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आंबून थोडंसं वर आलेलं आहे. अगदी दुप्पट नाही झालं आहे, पण थोडं वर आलं आहे. हे याच्यामध्ये डाळ नाही आहे, त्याच्यामुळे हे मिश्रण काही अगदी दुप्पट फुलून वर येत नाही, परंतु जाळी मात्र याला पडली आहे. आता हे मिश्रण आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं मिनिटभर फेटून घ्यायचे, म्हणजे त्यात हवा भरली जाते आणि आपला डोसा छान फुलला जातो, त्याला जाळी छान पडते. मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं, म्हणून यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आपलं मिश्रण खूप घट्टही असता कामा नये आणि खूप पातळही असता कामा नये. हे पहा अशी धारदार म्हणजे रिबन कन्सिस्टन्सी असायला हवी. मी पाववाटी पाण्याचा वापर केला आहे. तुमचं मिश्रण किती घट्ट किंवा किती सैल आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे. म्हणजे चमच्यातून मिश्रण खाली सोडलं असता त्याची धार पडायला हवी, थेंब पडता कामा नयेत. हे पहा अशा प्रकारे. मिश्रण जर खूप पातळ झालं ना तर मग आपले डोसे गुबगुबीत होणार नाही, त्यांना चांगली जाळी पडणार नाही. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं डोश्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लगेचच डोसे तयार करायला घेऊया. त्यासाठी मी मिश्रण तयार करण्या अगोदरच मंद आचेवर बिड्याचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला होता आणि त्याला तेलही लावून घेतलं होतं. आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि तवा आपल्याला चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा, अगदी वाफा येईपर्यंत. तवा चांगला गरम झाला की गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आणि तव्याच्या मध्यभागी आपल्याला 2 पाया डोश्याचं मिश्रण घालायचं आहे. मिश्रण घालताना थोडंसं उंचावरून घालायचं आहे, म्हणजे डोसा आपोआप गोल पसरला जातो. त्याला गोल आकार देण्याची गरज पडत नाही. परंतु सर्वात शेवटी फार जाड होऊ नये म्हणून आपल्याला पळीच्या साहाय्यानं हे मिश्रण थोडंसं पसरून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि आता या डोश्यावर आपल्याला झाकण ठेवून अगदी 2 मिनटं दरदरून वाफ काढायची. 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. पाहता ना तुम्ही, आपण सोडा, इनो, दही, ताक या कशाचाही वापर न करता आपल्या डोश्याला कशी जाई पडली आहे. आता डोश्याच्या गोलाकार सर्व बाजूंनी आणि डोश्यावर आपल्याला तेल सोडायचं आहे. प्रयत्नाच्या साहाय्यानं डोसा आपल्याला सगळ्या बाजूंनी सोडून घ्यायचा आहे आणि मग उलट करून घ्यायचा आहे. हे पहा, आपला डोसा तव्याला अजिबात चिकटला नाही आहे आणि रंग पण पहा कसा पांढरा शुभ्र आला आहे. डोसा उलट केल्यानंतर उलटण्याच्या साहाय्यानं अगदी हलक्या हातानं थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे. डोश्यावर तेल सोडायचे, झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर अगदी 2 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. डोसा मधून कच्चा राहू नये म्हणून आपण डोसा उलट करून दोन्ही वेळेला वाफ काढतो आहे. 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि हा डोसा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. पाहताय ना तुम्ही, आपल्या डोश्याला दोन्ही बाजूनी कसा मस्त रंग आला आहे आणि डोसा अजिबात करपला नाही आहे, कारण आपण डोसे मध्यम आचेवर वाफून घेतले. इथून पुढील सगळे डोसे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे आहेत. मी तेलाचा वापर केला आहे, परंतु हे पहा, तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. एवढंच कशाला, तुम्ही बटर देखील वापरू शकता. आज आपण या मिश्रणापासून अगदी जाडजूड आंबोळीसारखे म्हणजे दावणगिरी, लोणी स्पंज डोश्यासारखे डोसे केलेत. परंतु याच मिश्रणापासून तुम्ही रेग्युलर डोश्यासारखे अगदी मोठे, पातळ, कुरकुरीत डोसे देखील करू शकता. पाहताय ना तुम्ही, आपले डोसे कसे गुबगुबीत, लबलबीत झालेत आणि घडी जरी घातली ना तरीसुद्धा त्याचे तुकडे पडत नाही आहेत, तसेच राहत आहेत. डोसे मुठीमध्ये धरून घट्ट दाबली आणि पुन्हा सोडली ना तरीसुद्धा आपले डोसे आहेत तसेच राहत आहेत. ना चुरगळले जातात, ना तुकडे पडतात आणि भेगा तर अजिबात पडलेले नाही आहेत, कारण हे मुरमुऱ्याचे डोसे आहेत. पाहिलं ना, आपण रेशनिंगच्या तांदळाचा वापर केला आहे, शिवाय सोडा, इनो, दही, ताक काहीच वापरलेलं नाही आहे. तरीसुद्धा आपले डोसे किती भारी झालेत. मऊ, लुसलुशीत, गुबगुबीत, सॉफ्ट, स्पंजी, जाळीदार आहेत की नाही, करायला कितीतरी सोपे. मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नेहमीपेक्षा वेगळे असे मुरमुऱ्यांचे डोसे एकदा तरी करून पहा. मग कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.